आज मंगळवार 21/4 म्हणजे एप्रिल 2026 सकाळचे 6 वाजलेले आहेत. मी सुरेश बाबूराव बोरकर, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. माझा पिन कोड नंबर आहे रावेरचा 425508 आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे 9850015558 9850015558. 21 एप्रिल 2026 पहाटेचे 6 वाजलेले आहेत आणि आज आहे वार मंगळवार. मी तेजीमंदीची भविष्यवाणी जवळजवळ 55 वर्ष झाले करतो आहोत. पुण्याहून दैनिक दिशावर व्यापार निघते अजय मिश्राजींचं, त्यांच्यामध्ये मी लिहित असतो. त्यांची ही 3री पिढी आहे आणि मी एक आहे. वय 77 आहे माझं. मग ह्या निमित्ताने अनेक वर्तमानपत्रात माझे लेख आलेले आहे. जवळजवळ 1.5 लाखाच्या वर लेख प्रसिद्ध झालेले आहे आणि ते लेख माझ्या संग्रहित पण आहेत. आपण रावेर कार्यालयात येऊन बघू शकता. विविध विषयावर लेखन करणारं माझा हातखंड आहे. विषय कोणताही असो, परंतु वरवर विषय न घेता खोलात शिरण्याचा माझा स्वभाव असल्याकारणाने अचूकतेकडे माझी वाटचाल असते आणि हे सर्व कार्य मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी शिकवलेलं आहे. पत्नीने शिकवलेलं असं बहुतांशी पुरुषवर्ग सांगत नाही, परंतु मी मोकळेपणाने सांगतो. मी ज्योतिषी झालो, इतर क्षेत्रामध्ये मला ज्ञान संपादन मिळालं, ती माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्याकडून. खेड्यातली व्यक्ती, परंतु सगळा जगाचा वेध घेणारी, असं सहकार्य मला लाभलं. त्या सहकार्यातूनच अनेक व्यापारी वर्गांचे मागणी आली की व्यापारी वर्गासाठी भविष्यवाणी आम्हाला द्या. मग आता 2026चे तर 4 महिने निघून गेले, मग 8 महिन्यासाठी काय द्या. काल व्हिडिओ याच्यासाठी जारी झाला नाही की सखोल अभ्यासाने भविष्य द्यावं आणि वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत कोणी दिलं नाही असं. म्हणून 2030 पावतर मी भविष्य देणार आहे व्यापारी वर्गासाठी. व्यापारी वर्गाने याचा अवश्य लाभ घ्यावा आणि प्रतिक्रिया द्याव्या. प्रत्यक्ष भेट घ्यायची असेल तर मोबाईल करूनच यावं. अगोदर 1 दिवस अगोदर मोबाईल करावा आणि निघतेवेळी पण मोबाईल करावा, कारण माझे दौरे असतात. असो, आजचा विषय सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. 2026 ते 2030 प्रत्येक राशींचं व्यापारी विषयक भविष्य. आता 1/1/2026 ते 31/5/2026 पर्यंत तुम्ही घेणार आहे, कारण अजून 1 महिना राहिलेला आहे. 21 तारीख असल्या कारणाने अजून 9 दिवस पण राहिलेले आहे आपल्याला एप्रिल महिन्याचे. त्याचा ओढावा घेता येईल आपल्याला आणि मे महिन्यापावता व्यापारात वाढ, मिश्रित स्वरूपाचा लाभ मेष राशी व्यापारी गणांना मिळेल. 1/6/2026, 30/10/2026
कौटुंबिक कार्य, सामान्य व्यापार. 31/10/2026, 23/1/2027 भरपूर व्यापार, भरपूर लाभ. 24/1/27, 24/6/2027 मातृकार्यात मोठी खरेदी. 25/6/2027, 25/11/2027 आर्थिक प्रगती, आर्थिक बचत. 26/11/27 म्हणजे नोव्हेंबरचा महिना, 26 तारखेपासून तर 27 फेब्रुवारी 2028 पावेतो समस्याग्रस्त पण व्यापार उत्तम. 28 फेब्रुवारी 2028 ते 23/7/2028 थोडे कष्ट पण लाभ जास्त. 24 जुलै 2028 ते 25/12/2028 मेहनतीने आर्थिक लाभ आपल्याला मिळेल. 26/12/2028 ते 28/3/2029 सौभाग्यवतीचा सहभाग आपण घेतला तर भाग्यात मोठ्या प्रमाणे भाग्यवान व्हाल. 29/3/2029 ते 23/8/2029 भागीदारी जी असेल तर तपासून घ्यावे, फसगत होण्याची संभावना आहे. आर्थिक नफा वाढेल. 24/8/2029 ते 23/1/2030 धार्मिक कार्यात, व्यापारात यश. 24/1/2030 ते 30/4/2030 व्यापार सांभाळून करावा. 1/5/2030 ते 21/9/2030 अनुभवानुसार व्यापार करावा. 22/9/2030 ते 31/12/2030 चिंता, आर्थिक समस्या, अल्पनफा आणि नुकसान होण्याची संभावना, सावधान राहावे. 2 नंबरची राशी वृषभ राशी. 1/1/2026 निघून गेले. 31/5/2026 आर्थिक लाभ, वाढता नफा मिळेल आपल्याला. या 1/6/2026 ते 30/10/2026 व्यापारी कामकाजात वाढ, भरपूर नफा मिळेल. 31/10/2026 ते 23/1/2027 कौटुंबिक कार्य, नवीन मोठी खरेदी. 24/1/2027 ते 24/6/2027 व्यापारिक उलाढाली जास्त, नफ्याचे प्रमाणात वाढ होईल. 25 जून 2027 ते 25/11/2027 म्हणजे नोव्हेंबर सर्वसामान्य व्यापार, सर्वसामान्य आर्थिक लाभ आपल्याला होणार आहे. 26 नोव्हेंबर 2027 ते 27 फेब्रुवारी 2028 कर्ज समस्यातून मुक्तता होईल. असेल तर आर्थिक व्यापार उत्तम चालेल. 28 फेब्रुवारी 2028 तर 23 जुलै 2028 मातृकार्य करावे लागेल. नवीन मोठ्या खरेदीच्या संधी लाभतील. 24/7/2028 तर 25 डिसेंबर 2028 व्यापारात सुवर्णयोग, आर्थिक प्रगतीचा काळ. 26/12/2028 तर 28/3/2029 व्यापार वाढवण्याच्या संधी. आपण दुसरी शाखा काढू शकता. जो ठिकाण आहे त्यात इतर एजन्सीसुद्धा आपण घेऊ शकता, किंवा जो माल स्टॉक आहे तो वाढवून किंवा नवीन फर्निचर करून उत्तम रीतीने व्यापार करण्याच्या संधी तुम्हाला यात लाभणार आहे आणि उत्तम व्यापार होणार आहे. 29 मार्च 2029, 23/8/2029 आर्थिक लाभाच्या प्रमाणात वाढ. स्टॉक केलेला असेल तो आपण विक्री करीत असाल तर लाभ होईल. 24 ऑगस्ट 2029 ते 23/1/2030 व्यापारी उलाढाली वाढतील, आर्थिक लाभ होईल. 24 जानेवारी 2030 तर 30 एप्रिल 2030 उत्तम लाभ, सर्वसाधारण व्यापार चालेल. 1/5/2030, 21/9/2030 समस्या राहील, शारीरिक व्यथा राहतील, आजार आहे, व्यापार मात्र उत्तम राहील. 22/9/2030 ते 31/12/2030 मोठ्या प्रमाणात व्यापारात यश आहे, परंतु व्यापारात आपण करायला हवा. मिथुन राशीचं आपण भवितव्य बघणार आहोत व्यापारी वर्गाचं. 1/6/2026, 31/5/2026. आता तुम्ही म्हणाल की 1/1/2026 आणि करता आहात तर हे काही सांगण्याची गरज नाही, परंतु तुम्हाला याचा अनुभव येईल.
आणि 31/5/2026 म्हणजे पूर्ण आपल्याला मे महिना याच्यात सापडणार आहे. मनाप्रमाणे व्यापार, मनाप्रमाणे लाभ. 1/6/26, 30/10/2026 आर्थिक कार्य प्रगतीपथावर कार्य अधिक कराल. 31/10/2026 ते 23/1/2027 मनाप्रमाणे व्यापारात वाढ करा, भरघोस यश मिळेल. 24/1/27, 24/6/27 आर्थिक व्यवहारात मोकळे व्हाल आणि नफाचे प्रमाण वाढेल. 25 जून 2027 ते 25 नोव्हेंबर 2027 व्यापारात वाढ करण्यासाठी नवीन शाखा उघडावी. 26 नोव्हेंबर 2027 ते 27/2028 कौटुंबिक मंगल कार्य आपल्या घरात होईल किंवा अशा कार्यात आपण भाग घ्याल. नवीन मोठी खरेदी आपण कराल. बचतीचे मार्ग मोकळे होतील. 28 फेब्रुवारी 2028, 23/7/2028 नवीन मालाचे स्टॉक खरेदी व कर्तव्य मोठे कराल. मालाचे स्टॉक करताना आपण आपला अनुभव पण गाठीला धरा आणि कर्तव्य करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. 24 जुलै 2028, 25 डिसेंबर 2028 मातृकार्य, आईसाठी संबंधित कार्य आपल्याला करावे लागेल. काही तीर्थाटनाचे योग, काही आजाराचे योग किंवा इतर त्यांच्या नातेसंबंधाचे योग, त्याविषयी कार्य आपण कराल. कुटुंब कार्य पण करावं लागणार आहे आणि यामुळे अधिक खर्च पण आपल्याला करावा लागेल. 26 डिसेंबर 2028, 28 मार्च 2029 ज्यांचे विवाह झालेले आहे आणि त्यांना संततीचा लाभ होणार आहे आणि अविवाहित आपण असाल तर आपला विवाह पण होणार आहे. 29 मार्च 2029, 23/8/2029 सामान्य व्यापार, सामान्य आर्थिक लाभ असला तरी मात्र आपण व्यापारात लक्ष द्यावे. 24 ऑगस्ट 2029, 23/1/2030 अविवाहितांचे विवाह कार्य होणार आहे. उत्तम व्यापार कार्य करा. व्यापारी वर्ग अविवाहित असेल तर त्यांचे विवाह होण्याचे योग आहे. विवाह जमवताना मात्र गुणमिलन न करता कुंडली मिलन करूनच विवाह करावा. उत्तम व्यापार आहे. 24 जानेवारी 2030, 30/4/2030 कष्ट, फसवणूक, व्यापार कार्य मात्र उत्तम, म्हणून सावधानतेने कार्य करावे. 1 मे 2030, 21 सप्टेंबर 2030 संततीकडे लक्ष द्यावे. उत्तम व्यापार करावा, उत्तम लाभ मिळावा. 22/9/2030 ते 31/12/2030 धडाडीने कार्य करा. उसनवारीचे व्यवहार थांबवा. कर्क राशी आपण बघणार आहोत. कर्क राशी हे व्यापार वर्गासाठी भविष्य चाललेलं आहे, हे लक्षात घ्या. 1/6/2026, 31/5/2026 व्यापार करताना काळजी घ्यावी, सावध राहावे. भागीदारी असेल तर भागीदारीवर संपूर्ण विश्वास टाकू नये. आपण पैशाचे व्यवहार, बँकेचे व्यवहार करत असेल तर नौकर वर्गाकडनं करू नका. फसवणूक होण्याची संभावना आहे. आपण स्वतः बँकेत भरणा किंवा बँकेतून काढणे करा. मोठी रक्कम एकदम काढू नका. टप्प्याटप्प्याने काढण्याची सूचना आमची आहे. 1 जून 2026, 30/10/2026 उत्तम मन, स्वास्थ्य राहील. उत्तम तऱ्हेचा व्यापार आपण कराल. उत्साह राहील. 31/10/2026, 23/1/2027 व्यापार क्षेत्रात आर्थिक प्रगती होणार आहे, म्हणून व्यापारात अधिक उलाढाली होतील. व्यापार उत्तम चालणार असल्याकारणाने आपण यात अधिक लक्ष घालावे आणि ग्राहकी मोठ्या प्रमाणावर लाभ होणार असल्याकारणाने ग्राहकी कशी आकर्षण होईल आणि ती ग्राहकी कायम कशी राहील याकडे लक्ष द्यावे. 24 जानेवारी 2027 ते 24/6/2027 शारीरिक अस्वस्थता राहील, पण व्यापार उत्तम राहील. 25 जून 2027 ते 25/11/2027 आर्थिक समस्या संपतील. व्यापार उत्तम चालेल. काही घेणे देणे असेल, काही उधार उसनवारी असेल, काही कर्ज समस्या असेल, त्यातून बरेचसा तुम्हाला निवांत मिळणार आहे. 26/11/2027, 27 फेब्रुवारी 2028 व्यापारी वर्गात, व्यापारी कार्यात वाढ होईल. नफ्यामध्ये पण मोठे प्रमाण राहणार आहे. 28 फेब्रुवारी 2028 तर 23/7/2028 व्यापार क्षेत्रातील गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. 24/7/2028
25/12/2028 भरपूर कार्य करावे, भरपूर लाभ मिळवावा. 26/12/2028 28/3/2029 मातृबोल अनमोल राहणार आहे. व्यापार उत्तम चालेल. या ठिकाणी तुम्ही आईमध्ये तुमची आई जी असेल, मातृ जी असेल किंवा आजी असेल, तर व्यापारी ठिकाणी त्यांना आसन द्या आणि मग व्यापारात कसा लाभ मिळतो त्याचा अनुभव आपण घ्या. 29/3/2029 23/8/2029 व्यापार करताना सावधानता बाळगा. पैशाचे व्यवहार करताना दक्षता बाळगा. उधार व उसनवारी शक्यतो टाळा. 24/8/2029 ते 23/1/2030 मातृसंबंधातून सहाय्य प्राप्त होईल. 24/1/2030 ते 30/4/2030 उत्तम व्यापार, संततीचा लाभ, उत्तम वार्ता. 1/5/2030 21/9/2030 मातृसंबंधी कार्य, मध्यम प्रकारचा व्यापार आपला चालेल. 22/9/2030 ते 31/12/2030 व्यापार क्षेत्र आपण वाढवू शकतात. व्यापारात प्रगती होईल. सिंह राशी बघूया आपण. 1/1/2026 ते 31/5/2026 आश्चर्यचकित लाभ होईल. 1/6/2026 30 ऑक्टोबर 2026 व्यापार कमी झाला तरी लाभ मात्र वाढणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 तर 23 जानेवारी 2027 मागील काही नुकसानी असेल तर ती भरून निघणार आहे. 24 जानेवारी 2027 ते 24/6/2027 व्यापारात घाटा नुकसान येतच असते असं समजावे. 25 जून 2027 ते 25/11/2027 सर्वतोपरी उत्तम प्रकारचा व्यापार, आर्थिक लाभ होणार आहे. आपण व्यापाराच्या जागी ठिकाणी हजर राहावे. 26/11/2027 27/2/2028 व्यापार क्षेत्रातून लाभाचे व्यवहार अधिक होणार आहे. 28/2 म्हणजे फेब्रुवारी 2028 ते 23/7/2028 चिंतामुक्त व्यापार होईल आणि हा काळ आपल्याला उत्तम राहणार आहे. व्यापारी भविष्य वर्तविताना फार कसरत करावी लागते, कारण व्यापार क्षेत्र आणि इतर ज्योतिषशास्त्र हे वेगवेगळं आपण म्हणत असलो तरी व्यापार क्षेत्राचं ज्योतिषशास्त्र हे वेगळं असते. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. 24/7/2028 ते 25/12/2028 आर्थिक कार्य प्रगतीपथावर राहील. 26 डिसेंबर 2028 तर 28/3/2029 वेळ कमी पडेल असा व्यापार होईल, म्हणजे व्यापाराची उलाढाल जास्त होणार आहे हे लक्षात घ्या. 29 मार्च 2029 23/8/2029 भरपूर व्यापार कराल, नफा अधिक मिळवाल. 24 ऑगस्ट 2029 ते 23 जानेवारी 2030 नवीन कार्याच्या संधी उपलब्ध होतील. 24/1/2030 ते 30/4/2030 नवीन वस्तूची खरेदी आपण कराल. व्यापार कार्य सामान झाले. वस्तूची खरेदी ही व्यापारविषयक होणार आहे. 1 मे 2030 21/9/2030 स्टॉक आपण केलेला असेल तर नफा मिळेल. व्यापार उत्तम वाढता राहील. 22/9/2030 ते 31/12/2030 मंगल शुभ कार्य, व्यापार कार्य उत्तम राहील. आता आपण कन्या राशीचं भविष्य पाहणार आहोत. कन्या राशीचं जे व्यापारी वर्ग आहेत त्यांचं हे भविष्य हे लक्षात घ्या. 1/1/2026 ते 31/5/2026 वडिलांचा व्यवसाय असेल तर उत्तम चालेल आणि इतर व्यवसाय असेल तर सामान्य राहील. 1 जून 2026 ते 30/10/2026 शीघ्र व्यापार, लगेच नफा. 31/10/2026 23 जानेवारी 2027 काळजीपूर्वक व्यापार करा. मानसिक चिंता व्यथा राहणार आहे. 24/1/2027 24/6/2027 व्यापार नफा प्रगतिकारक राहील. 25/6/2027 25/11/2027 शारीरिक व्यथा राहील. व्यापार कमी प्रमाणात होणार आहे. 26 नोव्हेंबर 2027 27/2/2028 चित्त मन प्रसन्न राहून आपण व्यापार कराल. 28 फेब्रुवारी 2028 23 जुलै 2028 आर्थिक व्यवहार स्वतःच्या हाताने आपण करावे. 24 जुलै 2028 ते 25/12/2028 मनाप्रमाणे सर्व व्यवहार उत्तम होणार असल्याकारणाने आपण व्यापारात अधिक लक्ष घालावे. 26/12/2028
28 मार्च 2029 आर्थिक समस्या संपणार आहात. आता आर्थिक समस्या या फार व्यापारी गणांना असतात, बहुतांशी सर्वांनाच असतात आणि त्या संपणार म्हणजे आपलं टेन्शन मिटलं असं होणार आहे. म्हणून आपण व्यापारात अधिक लक्ष घालावे. 29 मार्च 2029 23/8/2029 नवीन व्यापार आपण सुरू करू शकतात. मुलांना व्यापारात घालायचं असेल तर हा काळ उत्तम आहे. 24/8/2029 23/1/2030 आर्थिक व्यवहार उत्तम होणार आहे. 24 जानेवारी 2030 30/4/2030 उधारी उसनवारी वसूल होईल, व्यापार उत्तम राहील. 1 मे 2030 ते 21/9/2030 आर्थिक बचत करा, नफ्याचे प्रमाण वाढणार आहे. 22/9/2030 ते 31/12/2030 भरपूर नफा, भरपूर व्यापार, उत्तम स्टॉक. आपण आता पाहतो मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या 6 राशी घेतल्या आहे. 6 ज्या राहणार आहे तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशी पुढच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत. तर व्यापारी गणांना मला सांगायचं आहे की तुम्हाला पुढच्या महिन्याची तेजीमंदी हवी असेल, आता समजा एप्रिल आहे, 21च आहे आणि तुम्हाला मेची तेजीमंदी हवी असेल तर तुम्ही मला 9850051555 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. आम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवर लवकरच मे महिन्याची तेजीमंदी टाकून देऊ. कोणाला 2 महिन्याची हवी असेल तर 2 महिन्याची टाकून देऊ, परंतु टप्प्याटप्प्याने टाकलेली बरी असते, कारण आम्हाला अभ्यासही करायला वेळ लागतो. असो, तेजीमंदीचा अनुभव घ्यायचा, अनुभव कळवायचे लेखी स्वरूपात, कारण लेखी स्वरूपात असलेले म्हणजे ते मनन होते आणि तुमचं जे आहे त्याविषयी तुमचं मनोगत आम्हाला स्पष्टपणे कळते. व्यापार विषय ज्योतिषशास्त्रामध्ये तेजीमंदी वर्तवणारे फार थोडे ज्योतिषी आहे, कारण हा गहन विषय आहे, अत्यंत बारीक विषय आहे. ग्रहतारे जे आहे, ग्रहताऱ्याच्या वरूनच आम्ही हे तेजीमंदी काढत असतो, कारण प्रत्येक ग्रहाला काहीतरी वेगळे वस्तूचं कारकत्व दिलेलं आहे. जसं तुम्ही रवी घेतला म्हणजे सूर्य आहे, त्याला गव्हाचं आणि सुवर्णाचं कारकत्व दिलं आहे. आपण चंद्र घेतला तर हा मनाचा कारकग्रह आहे, मातृचा कारकग्रह आहे आणि व्यापार क्षेत्रामध्ये पाहिलं तर ज्वारीचा कारकग्रह आहे. मंगळ घेतलं तर मसूर डाळीचा कारकग्रह आहे, तांब्याचा कारकग्रह आहे, भूमीचा कारकग्रह आहे. कृषीमालाचा संबंधित मंगळ कार्य करतो. बुध आपण घेतला तर बागायतदाराचा कारकग्रह आहे, फळाचा कारकग्रह आहे, बुद्धीचा कारकग्रह आहे. गुरु आपण घेतलं तर विद्येचा कारकग्रह आहे, सुवर्णाचा कारकग्रह आहे, सोन्याचा कारकग्रह आहे, आंब्याचा कारकग्रह आहे. वर्तमान स्थितीमध्ये शुक्र घेतलं तर मद्याचा कारकग्रह आहे, वाहनांचा कारकग्रह आहे, व्यसनांचा कारकग्रह आहे, नर्तकींचा कारकग्रह आहे, चांदीचा कारकग्रह आहे. बुध हा चांदीचा पण कारकग्रह आहे, लक्षात घ्या. शुक्र पण चांदीचा कारकग्रह आहे, पाण्याचा कारकग्रह आहे. ब्युटी पार्लरच्या सामानाचा कारकग्रह आहे. शनी घेतला तर लोखंडाचा कारकग्रह आहे, तेलाचा कारकग्रह आहे, तेलबियांचा कारकग्रह आहे, कायद्याचा कारकग्रह आहे, सरकारी करणाचा कारकग्रह आहे. राहू केतू आपण घेतले तर हे मद्यपानाचे कारकग्रह आहे, व्यसनाधीनाचे मद्यपानाचे साहित्य आहे, वस्तू आहे, त्याचा कारकग्रह आहे. कारण याचेही व्यापार होतात. आपण महाराष्ट्रातील दारूचे दुकानं आहेत सरकार मान्य, काही प्रांतामध्ये अफू, गांजा पिकं घेण्याचा आहे. जे खसखस निघते ते खसखसीचं उत्पादन करण्याचं दुसऱ्या प्रांतात आहे, आपल्या महाराष्ट्रात त्याची परवानगी नाही आहे. त्याच्यापासून अफूसुद्धा तयार होते, ते सरकारी नियंत्रणात असते. महाराष्ट्रात त्याला बंदी आहे. आता व्यापार क्षेत्रामध्ये व्यापाऱ्यांना मार्गदर्शन ज्योतिषशास्त्राचा हवं या उद्देशाने माझी पत्नीचा खूप अत्यंत सखोल अभ्यास होता आणि तुम्ही मागचे वर्तमानपत्र जर बघायला गेले दिशावर व्यापार क्षेत्र किती अचूकता होती. आता हे जे सूत्र आहे
26 असताना 2030चं भविष्य लिहिणं फार कठीण आहे. आणि पंचांग जर पाहायला गेले तर आपल्याला एका वर्षाचंच असते. गुढीपाडवा ते गुढीपाडवा असं पंचांग निघते. मग पुढच्या ग्रहाचं गणित करताना ते स्वतःच्या मनानं करावं लागते, स्वतःच्या बुद्धीवर करावं लागते. म्हणजे माझ्या पत्नीची बुद्धी किती अफाट होती. जगाला ज्ञान देणारं, जगाला संपन्नता करणारं, जगाला मार्गदर्शन करणारी अशी ही महिला, अशी ही माझी पत्नी. परंतु मेडिकल क्षेत्रामुळे तिचा प्राण हिरावला गेला आणि जगाचं, तुमच्या आमच्याचं सर्वांचं नुकसान झालं. असो, त्याबद्दल किती बोलावं ते थोडंच आहे, कारण ते दुःख मला भोगावं लागत आहे. असो, सर्वांनी सुखी राहावं, संपन्न राहावं, सर्वांना आर्थिक लाभ मिळावा, व्यापार उत्तम चालावा. व्यापारीगणांचे विवाह शक्यतोवर होत नाही, अडचणी येतात लहान मोठ्या व्यापाऱ्यांना. त्यांचे विवाह जमावे, संतती व्हावी, वंश वाढावा, प्रगती व्हावी, सुखसंपन्नता घरात नांदावी, असा माझा आशीर्वाद सर्व व्यापारीगणांना. हे कार्य स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचंच असल्याकारणाने त्यांचा पण स्वर्गातून आपल्याला आशीर्वाद मिळणारच आहे आणि आहेच. ज्यांना कोणी संपर्क साधायचा असेल 985000155558. माझे कार्य आपल्याला आवडत असेल, व्हिडिओ आवडत असेल, मार्गदर्शन आवडत असेल तर अनेकांना शेअर करा, कारण हे कार्यक्षेत्र आपल्याला वाढवायचे आहे. आता माझं 77-78 वयाकडे चाललो आहे मी. उद्या असेल नसेल काही सांगता येत नाही. म्हणून जेवढा लाभ तुम्हाला द्यावा, जेवढं मार्गदर्शन करावं, हाच हेतू ठेवून हे मी व्हिडिओ केलेले आहे. कारण माझ्या पत्नीचं शेवटी तिच्या मुखामध्ये ईश्वराचं, महाराजांचं, कुणाचंही नाव नव्हतं. माझ्याकडे दृष्टी टाकली आणि मला बजावलंच, म्हटलं तरी चालेल की माझं कार्य सुरू ठेवा. पहा, असा मृत्यू कोणी केलेला आहे, कोणाला आलेला आहे. जगाच्या शेवटच्या अंतापर्यंत कार्य देशदूतचे संपादक आरवणे साहेबांनी हे जेव्हा बघितलं, इतर पोलीस खात्याचे लोकही होते, ते आश्चर्य व्यक्त करीत होते. सामान्य कुटुंबातली सामान्य स्त्री जगाचा विचार करते आणि तेही अंतिम क्षणाविषयीच्या वेळी. अद्भुत आहे म्हणे हे. असो, पुनश्च तिला नमस्कार करतो, अभिवादन करतो, आजच्या कार्याचं समापन करतो. पुढची राशी आपण पुढच्या व्हिडिओत घेऊया.